मालेगावातील सर्व कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य वाव मिळावा या उद्देशाने श्री अशोकभाऊ छाजेड यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन म्हणजे मा यांच्या वतीने राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या समवेत सर्व कलाकारांची एकत्र बैठक घेत किंबहुना या कलाकारांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी स्वतः नामदार दादाजी भुसे अमेलॉन्स येथे आले। यावेळी सर्व कलाकारांच्या वतीने कलाकारांना सर्वांगाने न्याय मिळावा म्हणून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी कलाकारांच्या वतीने किशोर जाधव, अंकुश वाल्ले, डॉक्टर विनोद गोरवाडकर, अक्रम खान, हरीश मारू, विजय पोफळे, पंकज मोरे, प्रिन्स रहिमान आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांच्या सर्व मागण्यांना नामदार दादाजी भुसे यांनी योग्य प्रतिसाद देत आपल्या मागण्या शासन दरबारी पोचवून सर्व परीने पूर्ण प्रयत्न करू। एका वर्षाच्या आतच कलाकारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी साध्य होताना आपल्याला दिसतील, नक्कीच दिसतील असे ठोस आश्वासन देत अतिशय आणि खूप सुंदर विचार व भविष्यातील योजना त्यांनी मांडून कलाकारांचे मन जिंकले। यावेळी अनेक गायक कलाकारांनी गायन केले। तसेच मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनतर्फे दिनांक 8 ऑगस्ट रोजी आंतरशालेय देशभक्ती समूहगीत गायन स्पर्धा, 9 ऑगस्ट रोजी कराओकेवर मालेगाव आयडियल स्पर्धा आयोजित केल्या असून 15 ऑगस्ट रोजी लाईव्ह ऑर्केस्ट्रा आयोजित केलेले असल्याचे सांगत यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी कोण काय बोलले व नामदार दादाजी भुसे यांनी काय आश्वासन दिले हे नक्कीच संपूर्णपणे ऐका। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। कारण आमचे काही मुख्याध्यापक आहेत की त्यांना असं वाटतं की एखादी जर समूह गायन, गीत गायन वगैरे स्पर्धा असेल तर त्याच्यासाठी गाणं बसवायचं असेल तर ते शाळेतल्या एखाद्या शिक्षकाला सांगतात की आणा कोणीतरी पेटीवाला धरून किंवा तबलेवाला धरून आणि 100-500 रुपये त्याला देऊन टाका। परंतु आपला कलाकार हा 8-10 वर्ष मेहनतीने संगीत विशारद होतो आणि तो 200-500 रुपयात कसं संगीत शिकवायला जाईल। तर अशा अनेक गोष्टी आहेत। तर त्या संगीत शिक्षकाला देखील मान सन्मानाने त्याला मानधन मिळावं। मानधन का असेल, खरं तर पगार मिळाला पाहिजे 8व्या वेतन आयोगाचा। पण मी साहेबांना अशी विनंती केली की मध्य आणि बाह्य असं काही न करता साहेब एक 500 खुर्च्यांचं तरी ऑडिटोरियम आहे ना सेंटर पॉईंटला द्या। ते एक दिवस सुद्धा रिकामं राहणार नाही। ही मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन त्याची जबाबदारी घेते। कारण की मध्य भागात पण माझ्यानंतर अक्रम भाऊ किंवा डॉक्टर विनोद गोरवाडकर बोलतीलच, इतके शायर आहेत, गझल लिहिणारे आहेत, कवी आहेत, गायक आहेत, परंतु आम्हाला पुरेसा असा प्लॅटफॉर्म नसल्या कारणाने आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही। कारण की माझं नेहमी एक म्हणणं असतं की जेवणाआधी ज्याला डायबिटीज असते तो गोळी घेतल्याशिवाय जेवण करू शकत नाही। कलाकारांना जर स्टेज मिळाला नाही ना तर त्याचं पोट कधीच भरू शकत नाही। आम्ही त्या कार्यक्रमाला तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुशील कुमार शिंदे उपस्थित होते आणि सुशील कुमारांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेली घटना मला साहेबांसमोर मांडायची आहे। आपल्याकडे महाकवी कालिदासाचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं। ज्याला महाकवी म्हटलंय त्याचं काव्य कसं असलं पाहिजे तसं त्यांचं काव्य होतं। आणि हे महाकवी कालिदास जे आहे हे भोज राजाकडे त्यांच्या पदरी राजकवी म्हणून काम करत होते, म्हणून राजा भोजाला कविता प्रिय असं म्हणवलं गेलं। त्या राजा भोजांना अधूनमधून केव्हा तरी कविता ऐकण्याची लहर यायची आणि मग ते कालिदासाला म्हणायचे की मला काहीतरी ऐकव। एकदम मध्यरात्री त्यांना असं वाटलं की आपल्याला काही काव्य ऐकायचे कालिदासाकडून आणि म्हणून त्यांनी ठरवलं की कालिदासाकडून आपण जे काय ऐकायचे त्याच्या घरी जाऊन ऐकू। म्हणून त्यांच्या सेवकांना बोलवलं आणि पालखी निघाली। त्यांच्या बरोबरचे जे लोक होते ते म्हटले, महाराज तुम्हाला जायची काय गरज आहे, तो तुमच्या पदरी असणारा राजकवी आहे, तुम्ही त्याला आज्ञा केली तर तो तातडीने येथे येईल आणि तुम्हाला ऐकवेल, जे काय करायचं तुमचं मन रिजवेल। तर त्यांचं उत्तर राज्य सत्तेसाठी महत्त्वाचं याच्यासाठी आहे की राजा भोज असं म्हटले की असं बघा, माझे आजोबा जे आहेत ते राजे होते, माझे वडील राजे होते, मी आता राजा आहे, माझ्यानंतर माझा मुलगा राजा होईल। माझ्या घराण्यातली ही परंपरा आहे राजेपणाची।
पण कालिदासासारखा कालिदास एकच आहे आणि त्यामुळे राजसत्तेने त्याच्याकडे गेलं पाहिजे आणि त्याचा मान ठेवला पाहिजे आणि म्हणून मी त्याच्याकडे चाललेलो आहे. हीच विनंती तुमच्या दरबारामध्ये आम्ही ठेवली की राज्य सरकार तुमच्याकडे आहे आणि म्हणून तुम्ही या सगळ्याचा विचार केला पाहिजे. दूसरी गोष्ट, तो मैं साहिब से सिर्फ एक इल्तिजा, एक रिक्वेस्ट करूँगा कि हमारे शहर में आर्टिस्ट है, एक्टर है, फिल्म मेकर है, शायर है, सिंगर है, सब है, बस नहीं है तो एक हॉल नहीं है हमारे पास, एक ऑडिटोरियम नहीं है. आणि तसं जर नाट्यगृह त्या काळामध्ये जर इथे मिळालं असतं, साहेब मी एक माझे लक आहे की मी तिथपर्यंत पोचतो, पण माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ कलाकार या मालेगावात आहे. अक्रमबाईंना माहिती आहे, इतके सुंदर कलाकार आहे आणि प्रत्येक क्षेत्रातले विविध कलाकार आहे. आणि नुसतेच कलाकार नाही साहेब, इथल्या मालेगावमध्ये रसिक प्रेक्षक आहे. याचा अनुभव आपण स्वतः घेतलेला आहे की ज्या वेळेला मालेगाव महोत्सव आपण केला होता आणि मोठ्या हिरिरीने आपण केला होता, तर आपला उद्देश तुमचा हा होता की मालेगावातल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, इथल्या कलाकारांना वाव मिळावा. आणि तुम्ही तो महोत्सव केला आणि आपण बघितलं की जत्रा तिथे उमलली होती. त्यावेळी लक्षात आलं होतं की मालेगावचा रसिक प्रेक्षक या कला बघण्यासाठी तो किती त्याचा तृष्णात्मा आहे, किती भुकेला आहे, किती व्याकुळ आहे की त्याला या मालेगावात काहीच मिळत नाही. जेव्हा की इथे इतके चांगले कलाकार असताना देखील इथल्या प्रेक्षकांना बघायला काही मिळत नाही. इथे काही नसल्यामुळे असा प्रॉब्लेम येतो. साहेब आपले लोक इथून नाशिकला जातात, कालिदासला, पुण्याला बालगंधर्वमध्ये जाऊन सुंदर सुंदर नाटकं बघतात आणि आपल्याकडे ह्या गोष्टी होऊ शकत नाही. आणि इथला रसिक प्रेक्षक हा 100% व्याकुळ आहे. हे अनुभवलं आहे तुम्ही मालेगाव महोत्सवच्या वेळेला. मी जास्त लांबवता न लांबवता फक्त एवढंच हात जोडून तुम्हाला कलाकारांच्या वतीने विनंती करतो. आणि साहेब हेही एक आज इथं नमूद करतो की हे तुम्ही आहे तर मुमकिन आहे, तुम्ही आहेत तर शक्य आहे, तुम्ही आहे, तुम्ही मनावर घेतलं तर हे नक्कीच तुम्ही या कलाकारांच्या ज्या काही डिमांड आहेत, ज्या काही मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्यांकडे आपण लक्ष देऊन त्या आपण नक्की पूर्ण कराल याची म्हणजे मला खात्री आहे. आणि आपल्या वतीने मी ते आश्वासन देतो आणि आपण स्वतः ज्यावेळेला आश्वासन द्याल त्यावेळेला आम्ही धन्य होऊ. धन्यवाद. थँक्यू. की कलाकाराला कुठल्याही प्रकारचं ब्लँकेट नाही आहे, म्हणजे त्याला आर्थिक कुठले पाठबळ नाही, कुठल्याही प्रकारची मदत नाही. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की ते ह्या पद्धतीचे मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनची स्थापना करायची. त्या पद्धतीने अशोक भाऊ आहे, वालेजी आहेत, सगळे कलाकार जे जुने सगळे आहेत एकत्र आले आणि त्यांनी सगळं ठरवलं की हे स्थापन करायचं आणि त्या पद्धतीने ही संघटना स्थापन झाली. मला असं वाटतं दादा की मालेगावात कलाला तुम्ही जर सुरू केला ना तर महिना पुरेल इतका महोत्सव होईल. निवारण करता है, ये वही दुख है जो आपको बयान किया जा रहा है. मैं ज़्यादा कुछ नहीं कहूँगा, आप माशाल्लाह कुछ समझदार हैं. बस इतना कहकर आपको मैं बुलाना चाहूँगा कि ज़िंदगी का कुछ ना कुछ मेयार होना चाहिए, स्टैंडर्ड ऑफ लाइफ. ज़िंदगी का कुछ ना कुछ मेयार होना चाहिए. आदमी को साहबे किरदार होना चाहिए, चरित्रवान. जिंदगी का कुछ ना कुछ मेयार होना चाहिए. आदमी को साहबे किरदार होना चाहिए, जो मिटा दे अपनी हस्ती को लोगों के लिए. ऐसा मेरे शहर का सरदार होना चाहिए और ऐसा सरदार हमको मिला है. आपसे गुजारिश है बराए मेहरबानी आप यहाँ पर आकर. मालेगांव आर्टिस्ट एसोसिएशन और इसका शॉर्ट फॉर्म है MAA मा. मला वाटतं की कलाकाराच्या नजरेतूनच तुम्ही या असोसिएशनची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये याच असोसिएशनचा एक भाऊ, एक सदस्य म्हणून मी खारीचा वाटा तुमच्या अपेक्षांची पूर्ती त्या ठिकाणी निश्चितपणे करेन. हा शब्द या बैठकीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. कलावंतांच्या सोबत आम्ही बी कलावंतच आहोत. तर तू एवढंच दाखव आता म्हणताना आम्ही बी कलावंतच आहोत. सर्व पदाधिकारी सभासद महोदयांचं मी अभिनंदन करतो. मला वाटतं की
आपण जे काही निवेदन या ठिकाणी तयार केलेलं आहे, मालेगाव येथे आधुनिक ऑडिटोरियम उभारणे, काही काळजी करू नका. एक कॅम्पमध्ये एक नाट्यगृह आपण मंजूर केलेलं आहे. काही तांत्रिक कारणास्तव त्याला विलंब झाला, काही आपलीच मंडळी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व क्षेत्रातल्या कलावंतांच्यासाठी त्याचं प्लॅनिंगच आपण आता थोडं बदल करू आणि असं त्याचं प्लॅनिंग करू की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलावंतांनाही त्या नाट्यगृहामध्ये संधी कशी उपलब्ध होईल त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन आपण तात्काळ त्या ठिकाणी करू. कॅपॅसिटीचं करतो आहोत, परंतु त्याच्यापुरतं मर्यादित न राहता शहरामध्ये आणखी 2-4 ठिकाणी आपण ओपन ऑडिटोरियमच्या माध्यमातून जाऊ शकतो का, याचंही नियोजन आपण सगळ्या शहराच्या हिशोबाने पण त्या ठिकाणी करू. प्रोजेक्ट तयार किया आहे आणि शहराच्या त्या प्रोजेक्टमध्ये कलावंतांच्यासाठी पण काही सुविधा आपण त्या ठिकाणी करू. काही प्रमुख लोक आपण बसून जेव्हा चर्चा करू तर मला वाटतं की त्याचं माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल आणि तुम्हालाही ती जागा जर योग्य वाटली तर सर्व शहरवासियांच्या हिशोबाने त्याच्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी जाऊ शकतो. कलाकारांच्यासाठी गृहनिर्माण योजना असावी अशी एक मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं की प्रमुख मंडळी जेव्हा आपण बसून चर्चा करू तर यासाठी आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो, त्यातल्या त्यात मालेगावच्या कलाकारांच्यासाठी शासकीय जागा जी सर्वांच्या सोयीची होईल अशा प्रकारची त्या यादीपैकी सर्व कलावंतांच्यासाठी कोणती जागा सोयीची आहे त्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा शासन पातळीपर्यंत करण्याची जबाबदारी माझी असेल. त्याच्यामध्ये गोल्डन कार्ड ही एक योजना आहे. 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार ज्या हॉस्पिटल्सला सरकारने मान्यता दिलेली आहे त्या हॉस्पिटल्समध्ये होऊ शकतात आणि गोल्डन कार्ड प्रत्येकाला अलाउड आहे आणि म्हणून त्या योजनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक कलावंताचं कार्ड पण आपण त्या ठिकाणी काढू शकतो. सूचना असेल त्या शासन पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यासह आपण सर्वजण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू. मालेगाव कला भवन, आर्टिस्ट भवन उभारणं, प्रमुख मंडळी आपण बसूया, कोणत्या कोणत्या जागा आहेत, कोणत्या ठिकाणी आपण काय करू शकतो आणि ऑलरेडी आपण काय कामं प्रस्तावित केलेले आहेत त्याची पण तुमच्या टीमला आम्ही त्या ठिकाणी माहिती देऊ. ते आर्टिस्ट भवन उभारण्याच्यासाठी निधीची पण उपलब्धता करून देऊ. मला वाटतं की या माध्यमातून एक कुटुंब म्हणून सर्व आर्टिस्टला त्या ठिकाणी एक संवाद साधता येईल, काही सुखदुःखाच्या गोष्टी असतील चर्चा करता येतील आणि शेवटी हे आपल्या मालेगावच्यासाठी आपण करणार आहोत. तो काही व्यक्तिगत कोणाच्या स्वार्थाचा विषय नाही. आर्टिस्ट डिजिटल ॲप हा या क्षेत्रातले जे काही लोक आहेत त्या लोकांशी आपण बसा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती जबाबदारी शिवसेनेची राहील आणि तो ॲप आपण त्या ठिकाणी जे कोण असतील, राजेश याच्यामध्ये लक्ष घालून इकडे कुंदन पण आहे, तर या क्षेत्रातले जे कोण लोक असतील त्यांच्याशी तुम्ही संवाद करा. मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनला मी या बैठकीच्या निमित्ताने विनंती आवाहन करणार आहे. आजपासूनच तुम्ही मालेगाव महोत्सवची तयारी सुरू करा. येणाऱ्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सर्वानुमते सोयीची तारीख राहील आपण सप्ताह साजरा करतो
मग खेळाडूंच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. आणि म्हणून या वर्षाला मालेगाव महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करू. आणि या मालेगाव महोत्सवामध्ये तुम्हाला माहिती आहे की सर्व धर्मीय सामुदायिक विवाह पण असतो. आणि म्हणून ज्या कलावंतांची लग्न झालेली नसतील तर त्यांनी आतापासूनच कामाला लागावं, तयारीला लागावं. जे जे काही आपल्याला करावं लागेल ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करूया. समाज कल्याण विभागामार्फत कला विकास केंद्र, आता हा जो काही मुद्दा असेल त्या विभागाकडे आपण त्याचा पाठपुरावा करू. आणि माझी तर विनंती असणार आहे, याचा तुम्ही लवकर हातात घ्या गोष्ट. माननीय मंत्री महोदय आपले चांगले कुटुंबातले सदस्य आहेत आणि म्हणून हा एक मोठा चांगला प्रकल्प आपण त्या ठिकाणी उभा करू शकू. त्याचा कार्यक्रम तुम्ही तयार करा, त्याच्यासाठीचं पूर्ण प्लॅन तयार करा आणि माझ्या माध्यमातून त्याचा आपण सगळेजण पाठपुरावा करू, मार्गी लागेल त्या दृष्टिकोनातून आपण त्याचं नियोजन करू. प्रत्येक शाळेत तर नाही होत, परंतु पटसंख्येच्या आधारावर ते कला आणि क्रीडाचे त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून कलाचे जेवढेही प्रकार आहेत त्या प्रकाराचेही आम्ही आता पुढच्या महिन्याच्यापासून शिक्षक भरती त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून साधारणतः 30,000 शिक्षकांची भरती आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने, नो मॅन्युअल इंटरव्हेन, अशा पद्धतीने ही शिक्षक भरती त्या ठिकाणी जी होणार आहे त्याच्यामध्ये कला क्रीडाच्या शिक्षकांना पण आपण प्राधान्य देतो आहोत. आणि क्रीडामध्ये तर आनंदाची गोष्ट अशी आहे की माजी सैनिकांना पण आपण त्या ठिकाणी संधी देतो आहोत. जे खेळाडूंनी आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव मोठं केलेलं आहे, अशा खेळाडूंना सुद्धा आपण त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देतो आहोत. परिवहन डिपार्टमेंट के माध्यम से, एसटी डिपार्टमेंट के माध्यम से हर जगह पे जो डेवलपमेंट हो रहा है बस स्टैंड, तो वहाँ पे एक छोटा थिएटर भी मंत्री महोदय ने निर्णय किया है. छोट्या कॅपॅसिटीचं थिएटर प्रत्येक बस स्टँडवर असणार आहे. आणि म्हणून त्या थिएटरच्या माध्यमातून छोटी कॅपॅसिटी राहिली तर त्या थिएटरमध्ये म्हणजे लो बजेटचे किंवा आपल्यासारख्या कलाकारांचे जर सिनेमा राहिले तर मला वाटतं की त्याला एक चांगली संधी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मिळाली आणि खूप चांगले मुद्दे तुम्ही अभ्यासपूर्ण या ठिकाणी आणलेले आहेत. माझा दावा नाही की लगेच या महिन्याभरात 100% प्रश्न सुटतील, परंतु वर्षभराच्या आत 50% प्रश्न सुटलेले असतील. फक्त तुम्ही त्याचा पाठपुरावा करून घ्यायचा आहे. माझं वय वर्ष आता 68 झालं. मी जाण्याच्या आता वेळ आला. जाण्याच्या अगोदर ऑडिटोरियम, एवढ्या लवकर जाऊ नका. त्याच्या अगोदर ऑडिटोरियम करून टाका साहेब. आम्ही आमच्या डोळ्याने बघू आमचं इथे ऑडिटोरियम. एवढी एक विनंती. मी तुम्हाला वर्षभराचीच मुदत मागितली की साहेब कलेचे जाणकार कसे आहे हे नकळत त्यांनी मला जाणून दिलं की आपण मालेगावात राहतो मोरे आणि मालेगावचा क्रायटेरिया कसा आहे हे तुला माहीत असणं गरजेचं आहे. तर गाणं बनवत असताना शब्दशैली आणि संगीत शैली कशी वापरायची याच्यावर अभ्यास कर, ही एक महत्त्वाची सूचना होती. तर ती गाणं बनवत असताना आम्ही त्या पद्धतीने बनवलं. आणि महत्त्वाचा एक मुद्दा त्यांनी खूप सुंदर सांगितला. जेव्हा मी त्यांना एक रॉ ट्रॅक ऐकवला होता मोबाईलवर ऑफिसला, तर त्यांनी सांगितलं की याच्यात एक गोष्टीची कमी आहे पंकज, ती म्हणजे मालेगावची 3 पावली. आणि साहेबांच्या सूचनेवरून मालेगाव इथून आम्ही आर्टिस्ट छत्रपती संभाजीनगरला घेऊन गेलो आणि मालेगावची पहिल्यांदा 3 पावली ही ढोल डफ ताशामध्ये मी रेकॉर्ड केली होती. तर ते साहेबांच्या सूचना ज्या होत्या त्या खरंच महत्त्वाच्या होत्या. याहून त्यांची संगीताची किंवा या क्षेत्रातली जाणकार किती आहे ते नक्कीच कळतं. जब कभी भी सुनोगे गीत मेरे संग संग तुम भी गुनगुनाओगे, हाँ तुम मुझे यूं भुला न पाओगे, ओ तुम मुझे बन जाए संभालो यारो, बन जाए संभालो यारो,
रहा चैनो मन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन। सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। वफादारी है एक तरफ देश में, मला बघा फक्त साहेब, मी येतोय ना, बाकीचे बरोबर येतील. थँक्यू. अब समझा तुमको. ये ना हॉल जिनका उनके बीच में ले लिया उन्होंने, तुम भी जैसे फोटो में. थँक्यू.